नहीं चलेगा, नहीं चलेगा। बहादुर खान की इजाजत नहीं है। क्या खान साहब? अरे क्या खान साहब लगाए, हमारे बर्दाश्त के बाहर है। लेकिन बात क्या हुआ? क्या आपके दोस्त शंभू राजे कुछ देवी का जश्न करने वाले हैं। कौन सा जश्न? अरे वो बजाते हैं ना, जिसमें एक भगत रहता है, वो डंडे पे कपड़ा ला के जलाता है, दूसरा भगत वो बजाता है ना, क्या तबला? नहीं, वो तबले जैसा ही होता, वो ऐसा संबड़ंग बंगड़ंग संगड़ंग बंगड़ंग, अरे क्या होता है? संबड़? हाँ वही। गोंधड़ करने वाला होगा। हाँ गोंधड़। एक गोंधड़ हम यहाँ करने नहीं देंगे, हमें ये सब नापसंद है। जनाब बहादुर खान साहब, ये हो ही नहीं सकता। होना भी नहीं चाहिए। अगर कोई मंदिर में घंटा बजाता है तो उसे कोड़े मारने की सजा देता है बहादुर खान। और ये जश्न वश्न नहीं, बुत परस्ती नहीं नहीं नहीं। अरे बहादुर खान साहब, हमारी पूरी पूरी नजर है उन पर। बस वो सुबह को जल्दी उठते हैं, दूध पीते हैं, तालीम खाना जाते हैं, उसके बाद मंदिर जाते हैं भगवान के दर्शन के लिए। और फिर थोड़ी बहुत घोड़सवारी, ऐसा कुछ होता है खान साहब? नहीं नहीं नहीं, हमें मंजूर नहीं है उस काफर का मंदिर जाना और घूमना फिरना। और क्या कहते हैं वो जश्न? संबड़ंग बंगड़म। अरे खान साहब, ये समरन बगड़न के लिए नाचने गाने बजाने वाले तो चाहिए होंगे, वो कहाँ से लाएंगे? और वैसे भी बहादुरगढ़ में देवी पूजा के लिए लोगों की जरूरत पड़ेगी, कहाँ से आएंगे लोग? वो तो आपके डर से पहले ही भाग चुके हैं। अच्छा, एक बात कहें खान साहब, शंभू राजे चाहकर भी ये संबड़न बगड़न कुछ नहीं कर सकते। अब खाएं, आप अपना खून गर्म कर रहे हैं। ठीक है, हमें आपकी बातों पर एतबार है। याद रखिएगा, अगर कुछ गलती हुई तो आप जानते हैं हम आलम पना औरंगजेब के दूध भाई हैं। ठीक से नजर रखना सुबह से देर रात तक। दूध सकस हवं, आपली माणसं सशक्त व्हायला पाहिजेत। जी। देवाला फुलं व्हायचीत पण बाग नाही, देवीची परडी भरायची पण गोंधळी नाही। मुजरा युवराजनी, उदे ग अंबे उदे, या तुम्ही। सुनबाई, कसली गडबड? मातोश्री, बहादूर गडावरून परडी घेऊन माणूस आलाय। आई भवानीची परडी, याचा अर्थ मातोश्री, याचा अर्थ गडावर गोंधळी पाठवायचे आहे। गडावर गोंधळी म्हणजे शंभूराजांना गोंधळ घालायचा असणार दिसतंय तरी तसंच। काय करूयात मातोश्री? पाठवूयात गडावरचे गोंधळ? पाठवून द्या, पण खबरदारीच्या सूचनाही द्या। गडावर गोंधळ घालतात हे ऐकूनच आम्हाला खूप आनंद झालाय। शुभ कार्य, तेही शत्रूच्या गडावर। तलवारीवरचा विश्वास उडालाय वाटतं, म्हणून देवधर्माला लागले का आमचे चिरंजीव? मातोश्री, कधी कधी धर्माच्या नावाखाली सुद्धा तलवार उचलता येते।
आणि हे आबासाहेबांनी दाखवून दिलंय प्रतापगडावर. जे त्यांना जमलं ते इतरांनाही जमायला हवं. तुमचा आशीर्वाद असेल तर का नाही जमणार? स्वराज्यात असते तर 10 वेळा आशीर्वाद दिला असता. परंतु आता शंभूराजे स्वराज्यात नाही, शत्रूच्या गोटात गेलेत. थोरल्याबाई साहेब, आम्ही काय म्हणतो? काय म्हणता? गोंधळी पाठवायचा हुकूम देताय? हो, म्हणजे गोंधळी पाठवायचे नाही. एकतर स्वतः अडकले, शत्रूच्या कळपात जाऊन राहिले, आणि आता गडावरचे मानाचे गोंधळी बहादूर गडावर फसले म्हणजे नाही पाठवायचं. आमची संमती नाही. आमचा निर्णय कळलाय सुनबाई? जी मातोश्री. मग अंमलात आणा. बहादूर गडावर गोंधळी पाठवायचे हे यांना कसं समजलं? काय करावं काय कळना. इकडं आड आणि तिकडे हिर झाली बघ. अरे माझी पण तीच गत झाली. तिकडं घरी गोंधळाचं आवतण आणून दिलंय. नाही म्हणावं तर देव धर्म बुडतो, आणि जावं म्हणावं तर बहादूर खानाचा बडगा दिसतोय. त्यात स्वतः युवराजांचं आमंत्रण आहे, नाही म्हणता येईल का? अरे परी विचारणं तर होणारच. बघू जवाची तवा. यो म्हणवतो युत्तावा आपल्याला विचारतोय, मग आपण एवढा विचार का करायचाय? अरे परवा त्या विठोबाला कसला हाणलाय बघितला ना हो. यो ह्या गोरगरिबांनाच नडतो. आता युवराजासनी काय अडवलं का? घरातल्या बायका देवीचा गोंधळ आहे म्हणून लय खुश झाल्यात. माझी कारभारीन तर नाचायला लागली. त्याचं काय? बायकाचं काय घेऊन बसलाय? हळदीचं एक बोट आणि कुकाचं एक बोट कपाळावर असलं तरी बी त्या खुश होत्यात. आणि त्या ठेवणीतलं लुगडं असाया अन्न तिचा आकडा नाकात असला तरी मुरकाय लागतात. त्यांचं काय एवढं? हो पांढरे सरदार. अहो भारानपूर, दिल्ली, काश्मीर तिथपर्यंत जिजिया कर लावलाय. जिजिया कराबद्दल ऐकला सा? हो कसं ऐकलाय? अहो मुसलमान नसल्याचा कर येतो. नशीब बहादूर खानानं आपल्या इथं अजून तो जारी नाही केला. त्याला आपण मानलाच पाहिजे. काळजी आहे त्याला आपली. आणि तुम्ही चालले गोंधळाला. पण देवकार्य करायला नको, जायला नको. मला तर स्पष्ट वाटतंय हे मान वाचवा. मान वाचली तर झुकवता येईल. मोडण्यापरीस झुकलेलं काय वाईट? बघा म्हणजे विचार करा. बकाजीराव, नाहीतर एका दिवसाचा गोंधळ होईल आणि आपल्या आयुष्याचा गोंधळ सुरू होईल. बघा म्हणजे तुम्हीच विचार करा. हा कलश चौकात ठेवा. गोंधळी बाबा आत्ता येतील. या चोळीचा खण हिरव्या बांगड्या आणि खारीक खोबऱ्याच्या वाट्या ठेवा. या अक्का साहेब, अक्का साहेब. आले गोंधळी बाबा? नाही. का? पेडगावात गोंधळी नाहीत? पेडगावातच काय, आजूबाजूच्या 10 गावात पण गोंधळी नाहीत. लय उडकलं. आता कसा होणार देवीचा गोंधळ? दादासाहेबांनी सगळी तयारी केली. सगळ्यांना आमंत्रण सुद्धा गेली. तुम्ही गडावर निरोप धाडला होता ना? तिकडची वाट खुंटली म्हणून तुम्हाला पाठवलं होतं. आता कसं कडाडणार संबळ? हुजूर, गुस्ताखी माफ हो. लगाओ कोड़े ताकि ये घंटा बजाना भूल जाए. कोड़े लगाते लगाते इसे गांव भर में घुमाओ.
अगं एकदम नुसती घंटा वाजवली तरी त्या विठोबाला फोडून काढला, चापकानं फोडला त्याला. बघितलंच ना? अरे इतकी वर्ष तेच बघत आले, शेपूट घालता येते. अरे शेपूट घाला, पण तिकडं तो शंभू राजा डरकाळी फोडतोय, तर त्याच्या माग तरी उभं राहा. दादासाहेब, अक्कासाहेब आज अगदी छान तयार झालात. आज आपल्याकडे देवकार्य म्हणजे 4 घरची माणसं येणार. ते सगळेच आमच्याकडे छत्रपतींची लेक म्हणून बघतात, युवराजांची बहीण म्हणून मान देतात. मग म्हटलं त्याच तोला मोलात राहावं. अक्कासाहेब म्हणजे जाधवराव दाजी साहेब असते ना, तर दडवून ठेवलं असतं तुम्हाला. चेष्टा करताय ना आमची? खरं की खोटं तेवढं सांगा. दादासाहेब, धनी, गोंधळाची समधी तयारी झाली. चौक भरला, काकडा लावला आणि कडाकणी ती सुद्धा बांधली. जी. पण मग गोंधळी कुठून आला? आले सांगा ना, कुठून आले? शृंगारपुराहून. वहिनीचा निरोप घेऊन आलेत युवराज्ञींचा. उत्तर दिग्विजयाचा गुलाल उधळा. चला मग, उधळा गुलाल. ये उसकी हिम्मत, ये उसकी मजाल. अक्कासाहेब, आपण एवढी तयारी केली, तुम्ही मराठा सरदारांच्या घरोघरी जाऊन निमंत्रण दिलं, पण अजून कोणीच आलं नाही. गोंधळाला सुरुवात झाली की येतील सगळे. अक्कासाहेब, आम्हाला वाटत नाही तसं. तुम्ही असा धीर नका सोडू बरं. अक्कासाहेब, आम्ही धीर सोडतच नाही आहोत, पण स्वराज्याची सीमा ओलांडून आम्ही इथवर आलो ते कशासाठी? माहुलीला कृष्णा नदी आम्ही ओलांडली, तिच्या पवित्र पाण्यानं आम्ही भिजलो. त्याच वेळी बदनामीचा गाळ आमच्या पायाला लागणार हेही ठाऊक होतं आम्हाला, पण आम्ही पर्वा केली नाही, कारण आमच्या मनात उत्तर दिग्विजय होता. इथे बहादूर गडात आलो, धर्माचा आधार घेऊन मराठा सरदारांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यावी असा विचार केला आम्ही, म्हणून देवीचा गोंधळ मांडला. बहादूर गडात बहादूर खानाच्या विरोधात जाऊन देवीचा गोंधळ मांडता येतो, आपल्या धर्माचं काम करता येतं, हे दाखवून देऊन मराठा सरदारांच्या मनात सत्वाचा स्वाभिमानाचा गुलाल उधळायचा होता. गुलामीनं पिसलेल्या त्यांच्या देहाला जळता फुरफुरता पोत करायचा होता. त्यांच्या पराक्रमाचा डमरू संबळ वाजवून दणात्कार करायचा होता. पण दादासाहेब, मनाला लावून नका घेऊ. हे बघा, तुम्ही जे प्रयत्न करताय ते खरंच खूप चांगले आहेत, पण त्याला यश मिळण्यासाठी थोडी सवड तरी द्यावी लागेलच ना.
अजून किती सवड द्यायची अक्कासाहेब? आधीच उशीर झालाय. हो, पण त्याला पर्याय नाही. कारण इथले मराठी सरदार बहादूर खानाच्या दहशतीखाली आहेत. त्या बहादूर खानाला जी गोष्ट पसंत नाही ती या गडावर होत नाही. किंबहुना तो बहादूर खान ती गोष्ट करूही देत नाही. मन मराठी आणि वागणं मोगली. गुलामी या लोकांच्या रक्तात भिनली आहे. त्याच रक्तात आई भवानीचा गुलाल मिसळायचा आहे, घालायचा आहे. तरच इथल्या मराठा सरदारांचा स्वाभिमान जागृत होईल. त्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहोत अक्कासाहेब. पण त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्वाभिमानासाठी 2 पावलं चालायला नको? शेवटी घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायचं की नाही हे घोडा स्वतःच ठरवतो. दादासाहेब आहो, तीच भीती वाटते अक्कासाहेब. घोडा पाणी पिण्या अगोदर पाणीच घोड्याला पिऊन टाकेल की काय? तुम्हीच आम्हाला सांगा, स्वप्न अशी एका रात्रीत सत्यात उतरतात का हो? उतरायला हवीत अक्कासाहेब. दादासाहेब, हे बघा, स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या जिजाऊंच्या लेखी आल्या. तुमच्या मनासारखं होईल आता सगळं. या आईसाहेब या. अहो, तुम्ही मुजरा करू नका. उलट तुम्ही आशीर्वाद द्या. अव, तुम्ही शिवाजी महाराजांचा लोक हायसा. आमचं नशीब थोर म्हणून तुम्हासनी मुजरा करायला मिळतोय. आत्ता बरं वाटलं बघा. आणि मोठी पूजा मांडली या, गोंधळी बी आलंय. नवलच घडतंय बघा बहादूरगडावर. अजून कोण येणार आहे? पापे माणसं? आमंत्रण तर सर्वांनाच दिलं आहे. येतील हळूहळू. बहादूरगडावर आळस लई, वाजायला लागला की येतील. आणि कुणी बी नाही आलं तरी पांढरीची म्हातारीची कार हाय. मी ऐकीन गोंधळ, मला आवडतो या. आईसाहेब, गोंधळाला येताना भीती नाही वाटली? भीती? अहो, भीती ठेवली चुलीवर, शिजाया घातली तिला. काय गसते ते? होय तर. अहो, तुम्हासनी येऊन 2 दिवस झालं तर गडावर देवीचा गोंधळ मांडला आणि आम्ही भवानी म्हणायला, जगदंबा, ज्योतिबा म्हणायला घाबरत होतो. पण आता नाही. कुणी बी बापे माणूस नाही आले तर आम्ही समधी जण आहोत तुमच्या माग खंबीरपणानं. काय ग? हा, तुमचा हा आशीर्वादच आम्हाला यशस्वी करेल. अरे ये वाजवा किर, आणि असं वाजवा माझ्या सकट समद्यांच्या अंगात वार खेळायला पाहिजे भवानी आईचं आणि स्वराज्याचं.